वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. बघू फार वर्षापूर्वी भारतामध्ये एक शंकराचार्य नावाचे अतिशय विद्वान ब्राह्मण होऊन गेले आणि त्यांनी हिंदू धर्माची बिघडलेली घडी होती ती घडी नीट केली. त्यांनी प्रयत्न नाही केला, नीट केली घडी. बरेच लोक हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जाऊ लागले, बरेच लोक जैन धर्मात जाऊ लागले. तो जो लोढा होता तो लोढा त्यांनी थांबवला, ते लोढा त्यांनी अडवला आणि त्याचे यशस्वी झाले. ते विद्वान होते आणि ब्रह्मचारी होते. तर ते एकदा फिरायला गेले तर त्यांना एक ब्राह्मण दिसला. 70-80 वर्षाचा ब्राह्मण होता आणि तो वेदाचा मंत्र घोकू लागला. तर ते त्यांना म्हणले की अरे भल्या माणसा, आता तुझं वय झालं आणि तू आता वेदाचा मंत्र घोकायला तर हे मंत्र तुझ्या कामी येणार नाही. हा मंत्र तुझ्या कामी येणार नाही. ते म्हणले मग ते म्हणले महाराज मग माझ्या काय कामी येईल. ते म्हणले दिनमपी रजनी सायं प्रात, दिवस येतो जातो संध्याकाळ येते. रजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात. शिशिर ऋतू येतो, वसंत ऋतू येतो, पुन्हा येतो जातो आणि काल क्रीडती गच्छन्ति आयु तदपि न मुंचती आशावाई. माणसाची जी आसक्ती आहे इतके म्हणजे दिवस जातात, रात्र जातात, आयन जातात, परंतु माणसाची जी आशा आहे ती माणसाची आशाच कमी होत नाही. आणि त्यामुळं ती आशा सोडून द्यायला पाहिजे आणि आपण परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. कोण्या परमेश्वराचं कसं चिंतन करायला पाहिजे. ते म्हणले भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ही सगळी आशा सोडून दे, संसाराची आसक्ती सोडून दे आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे भल्या माणसा, प्राप्ती सन्निहिते मरणे. तुझं मरण जवळ आलं ना, 80 वर्षे झाली तुला. प्राप्ती सन्निहिते मरणे नाही रक्षिती डकरून करणे. हा वेदाचा मंत्र तुला आता राखणार नाही. वेदाचा श्रुती तुला हे करणार नाही. तुझ्यासाठी एकच गोष्ट आता खरी आहे, ती म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूढ माणसा, आता तू परमेश्वराचं चिंतन कर. अरे यावत वित्तोपार्जन सक्त. माणूस ह्या संसारामध्ये जोपर्यंत पैसे कमवतो ना, यावत वित्तोपार्जन सक्त तावत निज परिवार ओळखतो. तोपर्यंत आपला जो परिवार आहे ना तो आपल्यावर प्रेम करतो. यावत भजे करून देऊ का म्हणतात घरचे. यावत इतो पार्जन सक्त तावत निज परिवार ओळखत. पश्चाधावती जर्जर देह. नंतर शेवटी मारताना आपल्याला जर्जर देह प्राप्त होतो, देह जर्जर होतो आपला आणि वारतानी पूत छेते कोपीने घे. पुन्हा आपल्याला कोणीही वार्ता आपली बातमी देखील का आपल्याला विचारपूस तरी साधी करत नाहीत आपले घरचे. ज्यावेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस आपल्याला
वार्ता देखील आपली विचारपूस देखील कसं करत नाहीत, कसं काय चाललंय तुझं, नाही ना. त्यामुळं नाही का, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. ह्या लोकांचं काही भरोसा धरू नको. त्यांनी तुला पुसू का न पुसू, आणि तुझी वार्ता पुसू का न पुसू, तुला तुझ्यावर प्रेम लावू का न लावू, पण तू मात्र भल्या माणसा परमेश्वरावर प्रेम लाव. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जटुलो मुंडी लुंचित केश, कासे यांबर बहुकुत वेश, पश्चे ध्यावते पश्चे पश्चिनी मूढ, उदर निमित्ते बहुकृत शोक. हे किती म्हणजे आसक्ती धरून किती लोक अनेक कुटाने करतात. तर हे कुटाने कामी येत नाही. तर माणसाच्या जीवनाला हे कुटाने कामी येत नाही. तर परंतु खऱ्या गोष्ट आपण करत नाहीत, आणि ही संसाराची आसक्ती आहे ती आपल्याला सुटत नाही, आणि ती सोडून द्यायची भल्या माणसा. आणि काय करायचं, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे हे कर, किंच भगवद्गीता किंचित धीता, गंगा जललो कणिका पिता. भगवद्गीता वाच, भगवद्गीता किंचित धीता, गंगा जललो कणिका पिता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, तस्य यम किम कृते चर्चा. अरे हे सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या चांगल्या गोष्टी करतो. भगवद्गीता वाच, भगवद्गीता किंचित धीता, गंगा जललो कणिका पिता. पण हे सगळं कर, परंतु आता हे वेदाच्या नागी लागू नको, आणि तुझं जीवन खराब करू नको, तुझा वेळ खराब करू नको. आता फक्त तुझ्या पुढं एकच काम खरं आहे, ते म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे भल्या माणसा, तुझे अंगम गलितम पलितम मुंडम, अंग गलित झालं तुझं अंग, आणि डोक्यावर केस राहिलं नाही. पलितम मुंडम, अंगम गलितम पलितम मुंडम, दशनविहीनम जातम तुंडम, आणि तोंडात एक बी दात राहिला नाही भल्या माणसा तुझ्या. अंगम गलितम पलितम मुंडम, दशनविहीनम जातम तुंडम, वृद्ध याती ग्रहित्वा दंडम. आणि वृद्धपणा आला आणि घरच्याला तू दंड झालास रे भल्या माणसा. वृद्ध याती ग्रहित्वा दंडम, तरी मुंचे ती आशा केली, तरी तुझं आशा जाईनं, निराशा तुझी आशा जाईनं, तुझी आसक्ती जाईनं. ती आसक्ती सोड भल्या माणसा, आणि भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तू म्हणजे परमेश्वराचं चिंतन कर भल्या माणसा, आता तरच तुझा फायदा आहे, नाही तर नाही. आणि ते म्हणले बालस्तावत क्रीडासक्त. लहानपणी म्हणजे तुझं लहानपण कशात गेलं, क्रीडा म्हणजे खेळण्यात गेलं. बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त. आणि तरुणपण गेलं पत्नीमध्ये, पत्नीच्या याच्यात गेलं. आणि वृद्धस्तावत चिंता मग्न. आता म्हातारा झाला, आता सगळ्या चिंता लागल्या तुला. वृद्धस्तावत चिंता मग्न, परे ब्रह्मणी कोपीने लग्न. आणि म्हणून मायबापो, हे भल्या माणसा, आता सोडून दे तू. आणि तुला ते डकरून करणं मंत्र तुला सोडिणार नाही, रक्षण करणार नाही तुझं फक्त कोण करेन रक्षण, फक्त परमेश्वर रक्षण तुझं करील. त्यामुळं तू परमेश्वराचं चिंतन कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे भल्या माणसा, पुन्हा जन्माला यावं लागते, पुन्हा मरावं लागते आपल्याला. पुनरपि जननम पुनरपि मननम, पुनरपि जननी जठरे सैन. पुन्हा आईच्या पोटात गर्भात दुःख भोगत पडावं लागतंय. पुनरपि जननम पुनरपि मननम, पुनरपि जननी जठरे सैनम. ये संसारे खरु दुस्तारे. हा संसार खल आहे, त्रासदायक आहे. हा संसार आहे खरु दुस्तारे, कृपया पाही मुरारी. म्हणून हा संसार आहे, तर तो खरा वाईट आहे, दुस्तर आहे असं समजून घे ज्ञानानं. आणि तू काय कर, परमेश्वराचं चिंतन कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि रजनी पुनरपि प्रात. हे पुन्हा रात्र येते रे, पुनरपि दिवस येतो, पुन्हा रात्र गेली की दिवस येतो, दिवस गेला की रात्र येते.
पुन्हा पुनरपी दिवस पुनरपी मास, पुन्हा पुन्हा महिना येतो, महिने जात राहतात आणि पुनरपी येणं पुनरपी वर्षम तदिविक्रमणं आशा वर्ष. आणि तरी सगळं हे परंतु असं होतं आहे आणि दिवसामागं दिवस जातात, परंतु आपला जो आसक्ती आहे ती आसक्ती आपली जातच नाही. म्हणून भल्या माणसा तू गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्माण मोह ही आसक्ती सोडून दे, आसक्ती सोडून दे आणि काय कर, गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्र. गीता वाच, गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम. आणि देयम दीन दयाच वित्तम, देयम दीन दयाच वित्तम. आणि नेयम सज्जन संगे चित्त, सज्जना संग चित्त लाव आणि सज्जना संग राहाय भाले माणसा. आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि अर्जुना आणि पुन्हा कुर्ते गंगा सागर गमन. किती गंगासागरला जाय, कुर्ते गंगा सागर. म्हातारपणी माणसं 4 धामाला जातात, काही फायदा नाही. हे शंकराचार्य म्हणतात काही फायदा नाही त्याचा. कुर्ते गंगा सागर गमन, गंगासागरला जाय आणि सागर गमनम व्रत परिपालन अथवा दान. व्रत पालन कर, एकादशी कर, काही कर आणि दान दे, काही फायदा नाही त्याचा. पण ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीर्न भवती जन्मशतेन. जर तुला ज्ञान झालं नाही हे सगळं तर ज्ञानविहीन सर्व मते, सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ज्याला ज्ञान झालं नाही त्याला ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीर्न भवती जन्मशतेन. जन्म जरी घेतले तू तरी तुला मुक्ती मिळणार नाही. त्यामुळं भल्या माणसा थोडं ज्ञान घे, सज्जनासंग राह आणि हा संसार कसा आहे हा समजून घे. तुझ्या हातात आता 4 दिवस राहिलेत, त्या 4 दिवसाचं सोनं कर आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि बाबा खरंच आपण ह्या बाकीच्या भानगडीत न पडता परमेश्वराचं चिंतन करत आपले दिवस कणीला लावण्यात आपला फायदा आहे माय बापो. आणि कारण संत ज्ञानेश्वर म्हणतात की नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी उल्लभ तयार. म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्री हरी जपे सदा. अंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर माय बापो. अंतरीची जपमाळ खोला आणि म्हणजे शांत राहा, एक जागी चित्त एक करा आणि परमेश्वराचं चिंतन करा. यातच आपलं भलं आहे असं शंकराचार्याचं मत आहे, श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे आणि सगळ्या साधू संतांचं मत आहे बाबू. ते तुम्ही ऐका आणि तुमचं भलं करून घ्या हीच तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि दुसरी विनंती म्हणजे हे आपलं देवल ऑफिशियल चॅनल आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो म्हणजे कॉमेंट करायला विसरू नका एवढी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.